जांभळं तोडणाऱ्या 3 मुलांना मालकाकडून बेदम मारहाण. राहुरी पोलिसात गुन्हा दाखल. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथे जांभळे तोडण्यासाठी गेलेल्या 3 अल्पवयीन मुलांना मालकाकडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून संबंधित व्यक्तीविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चांदेगाव परिसरातील 3 मुले जांभळे तोडण्यासाठी एका शेतातील झाडाजवळ गेली होती. यावेळी शेतमालकाने मुलांना पकडून त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाणीमुळे मुलांना दुखापत झाली असून ते घाबरलेल्या अवस्थेत घरी परतले. घटनेची माहिती मुलांच्या पालकांना मिळताच त्यांनी तात्काळ मुलांना सोबत घेऊन राहुरी पोलीस ठाणे गाठले. पालकांनी संबंधित शिक्षक असलेल्या मालकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलांवर झालेल्या कथित अत्याचाराबाबत नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मुलांवर हात उचलण्याऐवजी समज देणं अपेक्षित असताना झालेल्या प्रकाराचा अनेकांनी निषेध केला आहे. दरम्यान राहुरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून घटनेमागील सर्व बाबींची चौकशी सुरू आहे. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. नदीच्या ठिकाणी पोहायला गेलतो. त्या ठिकाणी त्यांचे ज्यांनी आम्हाला मारले त्यांचे पुतणे आम्हाला म्हणे की आपण जांभळे खाऊ. ते जांभळे खायला गेलो आणि तिथं मग ते जे मालक होते ते आले आणि आम्हाला न विचारता मारहाण चालू केली. आणि जर काही सांगितलं तर ते म्हणे तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आम्हाला. त्यांनी त्या दिवशी आम्ही 5 मित्र पोहायला गेलो. तर पोहायला गेलो त्याचसोबत आमच्यासोबत त्यांचे 2 भाऊबंद होते, म्हणजे पुतणे होते. तर आम्ही पोहायला गेलो खाली. तर ते काय बोलले की चला जांभळं काढू. तर आम्ही बोललो की नाही जांभळं वगैरे नाही काढायचे, थोडं दुसऱ्याचं. ते काय बोलले की आमचं स्वतःचं आहे, काकाचं आहे. तर ते गेलं आतमध्ये, त्यांनी बोलवलं. त्याला आम्ही नको बोललो तरी ते म्हणे या आपल्याच काकाचं आहे. आम्ही गेलो, जांभळं काढले, बाहेर आलो. तर जसं जो मालक आला त्यांनी डायरेक्ट मारहाण चालू केली. येड्या बाबीच्या काठीने आम्हाला मारहाण झाली. तर त्यांनी धमकी पण दिली की घरी सांगितलं तर तुम्हाला आम्ही गोळ्या घालू. आम्ही 5 जण मित्र होतो. आम्ही नदीला पोहण्यासाठी गेलो होतो. तर तिथं जांभळीची बाग होती. तर ती आमच्यातल्या 2 जणांची म्हणजे भाऊबंदाची होती ती. तर ते म्हणे चला म्हणे आपण जांभळं खाऊ, तुम्ही सोबत चला म्हणे. तर आम्ही त्यांना म्हटलं होतो का नको म्हटलं, आपण पोहायला आलो आहे, पोहायला जाऊ म्हटलं. पण ते म्हणे काही नाही म्हणे खाऊ आपण. मग आम्ही गेलो, ते मध्ये गेले. मग आम्ही त्यांच्या मागून गेलो. आम्ही 2-4 जांभळं खाल्ले. तर तेवढ्यात तिकडून त्यांचे तो जांभळाचा मालक आला. तर आले तर तसे त्यांनी डायरेक्ट आम्हाला मारहाण चालू केली. आणि एकदम म्हणजे ते 3 जण होते, एकडी एकदम मारहाण चालू केली. त्यांनी आम्हाला लाथाबुक्क्याने मारलं, काठीनं मारलं, काट्याची गाठी होती.